E35 अरे काय ईव्हीएम समजल्यात की आमचा तो इथेनॉल. रस्ते बनवता येत नाहीत. मुंबई अहमदाबाद हायवे बघा, मुंबई कोकण हायवे बघा, मुंबई गोवा हायवे बघा, मुंबई नागपूर हायवे बघा, मुंबई नाशिक हायवे बघा. पण सगळं काही बाजूला ठेवून टार्गेट कोण आहे? मिसिंग लिंक. सरकारचं इंटेंट मिसिंग आहे. पण आज हे सगळं चालू असताना आपण एक तरुण मुलगा अभिजित दिपके, आपल्या महाराष्ट्रातला मुलगा, अमेरिकेमध्ये काम करत होता. अभिमान आहे आम्हाला त्याचा. जसा सोनम वांगचुकचा आम्हाला अभिमान आहे तसाच अभिजित दिपकेचा आहे. बाकी सर्व जे तिथे उपोषणाला बसलेत, ते सगळे जे तरुण तरुणी बसलेले आहेत, अभिमान आहे त्यांचा. त्यांना जाणार मी भेटायला. पण मी पहिलं बोललो आपण पहिलं महाराष्ट्रात आंदोलन करून दाखवू, मग दिल्लीला भेटायला जाऊ. पण आज जेव्हा अभिजित मुंबईत महाराष्ट्रात आला, तेव्हा नंतर त्याचं रिसेप्शन पाहिलं, दिल्लीत पाहिलं, आंदोलनं पाहिली, जंतर मंतरला जे आज अभिजित बसलेला आहे ते एकाच गोष्टीसाठी बसलेलं आहे की त्या तरुण मुलींना न्याय मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. एका बाजूला आले उद्धव साहेब आलेले आहेत. कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला? उद्धव साहेब आगे बढ़ो, उद्धव साहेब आगे बढ़ो, आदित्य साहेब आगे बढ़ो, आदित्य साहेब आगे बढ़ो. भारत माता की, सोनम वांगचुक आगे बढ़ो, सोनम वांगचुक आगे बढ़ो, अभिजीत दिपके आगे बढ़ो, अभिजीत दिपके आगे बढ़ो. सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे मासाहेबांना पुष्पहार अर्पण करतायत. मासाहेब, मासाहेब, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. तर आज मी तेच सांगत होतो की भाजप एका बाजूला जगभरात जी चर्चा चालू आहे, जे आज शिक्षणाबद्दल उपोषणाला बसलेले आहेत, अभिजित दिपके असेल, सोनम वांगचुक असेल, एकच गोष्ट मागत आहे, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा, शिक्षण मंत्री हा चांगला यावा आणि शिक्षण पद्धती ही सगळ्यांसाठी चांगली असावी, हे आपण मागत आहोत. सोपी गोष्ट आहे. पण आज भाजप जे सातत्याने आपल्याला, भाजप प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला अडकवत आहे. उद्धव साहब ठाकरे आगे बढ़ो. भाजप आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टी, भाजप आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये अडकवत आहे. धर्मामध्ये अडकवते, जातीमध्ये अडकवते, प्रांतामध्ये अडकवते, भांडणांमध्ये अडकवते. एका बाजूला जग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल बोलत आहे, एका बाजूला जग हे सायन्स बद्दल बोलत आहे, एका बाजूला जग हे नॉलेज बेस्ड इकॉनॉमी बद्दल बोलत आहे. आणि आपण अजून अडकलेलो आहोत. ते आपण डिबेट करत आहोत 50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी कोण महान होतं. भाजपकडून चर्चा काय होते? भाजपचं मुख्य आंदोलन काय असतं की पहिले पंतप्रधान हे नेहरू झाले पाहिजे होते, सरदार पटेल झाले पाहिजे होते, मग गांधी बरे होते की सावरकर बरे होते की नेहरू बरे होते. ह्या सगळ्याच डिबेटमध्ये भाजपने आपल्याला अडकवलेलं आहे. भविष्यासाठी आपण भांडत आहोत, भाजप आपल्याला भूतकाळावरनं भांडत ठेवत आहे. तुम्ही ठरवायचं तुम्ही कोणासाठी भांडणार आहात. The BJP is keeping us busy over the past. We want to fight over the future. We want to fight for our future. एक महत्त्वाचं स्टॅटिस्टिक तुम्हाला देतो, जास्ती मी वेळ घेणार नाही. तुम्ही न्यूजपेपर्स उघडले, वृत्तपत्र उघडली, तर प्रत्येक दिवशी बातमी असते की किती लोकांना रिट्रेंचमेंट होते, किती लोकांना जॉब्स वरनं काढलं जातंय.
कधी ओरेकल मधून, कधी दुसऱ्या कुठच्या कंपनीमधून, कधी कॉल सेंटर मधून, कधी कुठच्याही कंपनीमधून 20,000 लोक काढले गेले, 30,000 लोक, कधी 16,000 लोक, कधी 10 लोक हे काढले जाण्याची बातमी येत आहे. पण अजय बांगा जे वर्ल्ड बँकचे प्रेसिडेंट आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या 10 ते 12 वर्षामध्ये जॉब मार्केटमध्ये आपले जे इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत, आपण समजू आपल्याला इमर्जिंग इकॉनॉमी आहे. निर्मला सीतारामन जरी आपल्या फायनान्स मिनिस्टर असल्या तरी आपली एक इमर्जिंग इकॉनॉमी समजू. फेल्ड गव्हर्नमेंट, फेल्ड मिनिस्टर तर ओनली वन थिंग आहे. पण एक तुम्हाला सांगतो, पुढच्या 10 वर्षामध्ये 120 कोटी लोक, आपण सगळे तरुण वर्ग हे वर्किंग एज मध्ये येणार आहोत. 120 कोटी, 120 करोड. आणि मग जॉब ऑपॉर्च्युनिटीज जगामध्ये, पूर्ण जगामध्ये, नुसतं भारतामध्ये नाही, सांगतात की फक्त 40 कोटी निर्माण होणार आहेत. 80 कोटी लोक जाणार कुठे? फ्री राशन खाणार किती दिवस? लाडकी बहीण 95 लाख महिलांना बाहेर काढलं ना, साडीची स्कीम बंद केली ना, सगळं काही त्यांच्या मुलांसाठी चाललंय जे बाहेर शिकतायत किंवा इथेनॉल विकतायत. आपल्या तरुण तरुणींनी काय करायचं? आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगत आहे की आज जी चीड व्यक्त झालेली आहे, आज जे आपण जागृत झालेलो आहोत, आता शांत बसायचं नाही. आपण कुठच्याही भाषा बोलत असू, आपण कुठेही राहत असू, आपण कुठेही शिकत असू, कदाचित तुम्ही आणि मी कधी एकमत होईल, कधी एकमत होणार नाही, आपण वेगळ्या वेगळ्या विचारधारेचे असू शकू, पण आपण सगळे या देशासाठी एकत्र आलोच पाहिजे आणि हाच विचार केला पाहिजे की जी देशद्रोही पक्ष आहेत, भाजपसारखे या देशाला संपवणारे पक्ष आहेत, त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. एका बाजूला गरिबाला लुटतायत, एका बाजूला जीएसटी लादतायत, राम मंदिर लुटतायत, उज्जैन लुटतायत, पंढरपूर लुटायला निघालेले आहेत, विद्यार्थ्यांना लुटत आहेत, इथेनॉलच्या माध्यमातून लुटत आहेत. सगळं काही लूट चालू आहे. तुम्ही ही लूट थांबवणार की नाही, आज मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे. कदाचित भाजपला वाटतं अजून इलेक्शन 3 वर्षावर आहेत. वोट चोर, आम्ही अनेक गोष्टी बोलतोय, वोट चोर, गद्दी चोर, चंदा चोर, गद्दी चोर. पण आज मी तुम्हाला परत एकदा सांगतो, या देशात एकच नारा लागला पाहिजे कि मंत्री प्रधान, अब आपका इस्तीफा, अगला कौन? उल्टा करो, प्रधानमंत्री. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.